मनानं भरलीस गौरी शिल्का माझी नवरी माझी मनानं भरलीस गौरी शिल्का माझी नवरी माझी। तुम्ही जर प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालेल, त्याच्यावरती हे जे ट्यूटर आहे त्याने हा जो आहे तो क्रिएट करणं अगदी सोपा आहे। सर्व एडिटिंग आपण कॅपकटमधून क्रिएट केलेली आहे आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटर आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून। तर आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी येथे तुम्हाला कॅपकट ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही येथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला सिम्पली काय करायचं, तुमचं तिथं फोटो असेल दोन इथून फोटो ॲड करायचे। ठीक आहे, तिथे आपण फोटो दोन इथून सिलेक्ट करू, इथून ॲड करून घेऊया। फोटो ॲड केल्यानंतर इथून मग खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ओपन सोचा बॉक्स इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून दोन बटन हा फोटो सेट करायचा स्क्रीनवर। ठीक आहे, पहिला झाला त्याच्यानंतर दुसरा पण इथे आपण करून घेऊया। अशा इथून सेट केल्यानंतर फोटो आता आपल्या सिम्पली काय करायचं, पहिल्यांदा जुटायचं आणि इथं मग खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला बीट व्हिडिओ आहे इथून ॲड करायचा। हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली थोडं इथे स्क्रोल करू येतं मग एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामधल्या ज्या बीट आहेत ना इथे तुम्ही बघू शकाल की आपली इथे 4 बीटपर्यंत पहिला फोटो आणून ठेवायचा। ठीक आहे, तर इथे आपली चौथी बीट येते। ठीक आहे, इथून तर इथपर्यंत आणूया आपण, थोडं वाढवायचं। ओके, इथून झाला हा आपला पहिला फोटो तर सेट झाला। त्याच्यानंतर दुसरा फोटो आहे ते सर्व बीटला न्यायचा अशा शेवटपर्यंत। ठीक आहे, ओके, तर इथून हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हा ही जी पहिली बीट आहे ना आपली, जिथे आपली दुसरी बीट चेंज होते तिथे यायचं, तर इथे आपली बीट चेंज होते। ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे आणि दुसरा जो भाग आहे ना पहिल्या फोटोचा त्यावरती क्लिक करायचा आणि तुम्हाला सिम्पली ऑपेसिटीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 25-20 ठेवायची। ठीक आहे, 20 ठेवू येते आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथून हा बीट व्हिडिओ आपल्याला ॲड केला आहे। त्याच्यानंतर इथून पुढचा हा फोटो असेल 2 नंबरचा, हा पहिला चालला हा 2 नंबरचा फोटो आहे, तर तो बीट नावसा इथून स्प्लिट करण्याचा शेवटपर्यंत। तर पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे। ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करू इथून स्प्लिट करू, अशा वेळेस तुम्हाला स्प्लिट करत शेवटपर्यंत न्या। त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ असेल ना त्यामधले आपल्या बीट आहे ना इथून परफेक्ट म्हणजे दुसरा भाग आला तिथं बीट आपल्या परफेक्ट द्यायचा। तो जो इफेक्ट आहे ना तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चालला आहे। तो इथून आपल्या क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला डुप्लिकेटचा ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे। जो डुप्लिकेट भाग होईल त्यावरती क्लिक करून ओव्हरलेचं ऑप्शन खाली मिळून जाईल सिम्पली, म्हणजे ह्या फोटो आहे ना त्यावरती क्लिक केल्यानंतर ओव्हरलेचं ऑप्शन आहे। ठीक आहे, त्यावरती क्लिक करा, हा फोटो खाल्ल्यानंतर ह्या फोटोची लेंथ आपल्या सिम्पली दुसरा जो फोटो आपण स्प्लिट केला आहे तिथपर्यंत ठेवा आणि इथून दुसरा फोटो जिथून चालू होत आहे तो इथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल इथून डिलीट करून टाका। ठीक आहे, आता हा जो फेड असेल ना तो तुम्हाला इथून परफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला इथून लक्ष देऊन हे म्हणजे ऐकायचं आहे। ठीक आहे, तर हा जो आपला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला खाली रिमूव्ह इमेजचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करा आणि इथून बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल फोटोचं। नसेल झालं तर कस्टम रिमूव्हवरती क्लिक करू, इथून परफेक्ट तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला सिम्पली काय करायचं, इथून बघू शकाल की ह्या बीट आहेत ना आपल्या, तर हा जो बीट मॉड्यूलमधल्या बीट आहे। ठीक आहे, ते तुम्हाला थोडा वर आपण हा व्हिडिओ नेऊया अशा ठीक आहे। ओके, इथून दिसत आहे बीट, तर आपल्या ह्या बीट आपल्या इथे दुसरी बीट आहे इथून तिसरी लगेच चेंज होत आहे। ठीक आहे, तर हा फोटो आपल्याला काय करायचा, डुप्लिकेट करायचा आणि त्याच्या खाली आणून ठेवायचा। ठीक आहे, अशा वेळेस 3 भाग करून घ्यायचे। ठीक आहे, इथून ह्या फोटोचे तिथं आपण अजून एक भाग करूया फोटोचा अशा वेळेस। ठीक आहे, तर हे लक्ष देऊन ऐकन परफेक्ट जसं करतोय तसंच करा म्हणजे परफेक्ट बसून जाईल। ठीक आहे, तुम्हाला तो इफेक्ट इथून परफेक्ट बसून जाईल कॅपकटमधून। तर इथून हे बीट आपले चेंज होत आहे, ते पहिली बीट आपली इथून चेंज होते। ठीक आहे, इथून चेंज होत आहे, दुसरा फोटो इथून अशा वेळेस कमी करूया। तिसरी बीट म्हणजे तिसरी ही झाली, चौथी इथे आपली चेंज होत आहे, तर सिम्पली हा जो तिसरा फोटो असेल अशा वेळेस कमी करा। ठीक आहे, ओके, आता हा जो बीट मॉड्यूल असेल इथून डिलीट केला तरी चालेल। ते इथून तुम्हाला बीट पण आहे एक, त्यानुसार सुद्धा तुम्ही इथून बघू शकता। ठीक आहे, ओके, आपलं म्हणजे हे तिन्ही फोटो परफेक्ट बीटनुसार येत आहे। ठीक आहे, आता आपल्या सिम्पली हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करा अशा बाय करा आणि मास्कचं ऑप्शन मिळून जाईल ते तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं आहे। होरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा। ठीक आहे, तिथे आपण ही लाईन आहे अशी ठेवूया, फक्त इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा दुसरा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला सिम्पली मास्कचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा होरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करून ही येल्लो लाईन आहे ना त्याशिवाय खाली आणा, म्हणजे
आपल्या मध्यभागी आहे ना आशवा आहे, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा. तर तिथून तुम्ही बघू शकाल की हा आपल्या पहिली बीटला, दुसऱ्या बीटला आणि तिसऱ्या बीटला संपूर्ण तिन्ही फोटो आशवा येऊन जातील. आता या तिन्ही फोटोंना आहे ना सिम्पली त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला अनफोल्डचा इफेक्ट असेल इथून स्लाईड करा. त्याच्या फोटो म्हणजे तिन्ही फोटोंना घ्यायचा आहे ॲनिमेशनमधला अनफोल्डचा इफेक्ट इथून स्लाईड करून, ठीक आहे. अशा प्रकारे ते तुम्ही बघू शकाल की आपला इफेक्ट इथून कसं काय परफेक्ट झालेला आहे. तर अशा आहे, ठीक आहे. ओके, तर हे अशा इथून तुम्हाला करून घ्यायचा हा इफेक्ट. तर मी काय करतो इथून परफेक्ट करून घेतो थोडा राहिलेला आपला. तर तुम्ही पण घ्या आणि हे फोटो जे असतील ते पण बीट नॉस इथून स्प्लिट करून घ्या. त्याच्यानंतर दुसरे बीट आपल्या इथून ॲड करायचे, ठीक आहे. मी पण घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा, तो इथून स्लाईड करून ह्याची लेंथ खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो तिसरा फोटो आहे तिथे यायचा आहे. त्या फोटोवरती क्लिक करून पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन इनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ड्रॉप डाऊनचा, इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच रेक्टँगल आउटचा इथून एक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच स्टक रिपिलचं वेळ असेल तर स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच इनचा इफेक्ट असेल तर स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो वेळ असेल तर स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 4 सेकंदात तिथला पुढे तिथेच यायचा आहे. पुन्हा आपल्या इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. थोडे ते पुढे अशा प्रकारे आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो आहे तो इथून स्लाईड करायचा. वरती तुम्हाला इफेक्टचे सर्व नावं पण दिलेले आहे. परफेक्ट इथून बघायचं आणि तो इफेक्ट इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे चिल्ले तसे सिम्पली 4 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्रॅपनेश आहे तो 0 करा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आणि पुन्हा आपल्याला आहे ना व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रोटेशन एररचा, इथून अशा सिलेक्ट करा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे चिल्ल्यानंतर तसं सिम्पली हा जो 5 आणि 6 सेकंद दिलेला जो हा फोटो आहे त्या फोटोला ठेवायची. लेंथ ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे यायचा आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून स्लाईड करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार यातून ॲड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.